चपाती शिळ्या राहिल्यात. नो वेस्ट फुल टेस्ट हा आयडिया शेवटपर्यंत बघाच. माझी मम्मी नेहमी ही ट्रिक वापरते. कमी वेळ, कमी साहित्य आणि चव अशी की सगळे विचारतील की कसं बनवलं. बरोबर ओळखलं तुम्ही. आज आपण बनवतोय चपातीची मुरी. आम्ही चपातीची मुरी म्हणतो, तुम्ही काय म्हणता? तुम्ही चपातीचा चिवडा म्हणत असताल किंवा चपातीचे पोहे म्हणत असताल. चपात्या अशा बारीक मिक्सर मधून वाटून घ्यायच्यात किंवा तुम्हाला हाताने बारीक करता येत असेल, जेवढा बारीक करता येतील तेवढ्या केल्यात तरी चालू शकतात. नंतर कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. त्याच्यात जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि शेंगदाणे असे ओबडधोबड कुटलेले टाकायचे आहेत. वरतून कांदा टाकायचा आहे. तो छान लालसर होऊस तोपर्यंत परतायचा आहे. आणि नंतर हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर मग आपण चपातीचे तुकडे टाकायचे आहेत. नंतर टाकली तर हळद व्यवस्थित मिक्स होत नाही. चपाती जर का जास्त शिळे असेल तर त्याला थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे पाण्याचा आणि 10 मिनिटं ठेवायच्यात, म्हणजे ते चपाती मऊ होती. माझी ही काल रात्रीचीच होती आणि सकाळी मी पोहे केले. नाहीतर फक्त चपात्या असतील तर त्याच्यासाठी भाजी बनवा, आमटी बनवा, कशाला. चपातीचे पोहे आहेत ना, मस्त चपातीची मुरी बनवायची आणि ताव मारायचा. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, कारण आपण ऑलरेडी पीठ मळताना चपातीत मीठ घालतो, त्यामुळे जरा बेतानेच मीठ टाकायचं आहे. कोथिंबीर टाकायची. कोथिंबीरीशिवाय चवच येत नाही हा आपला निव्वळ गैरसमज आहे. खूप छान लागते. नक्की ट्राय करा आणि मला प्लीज फॉलो करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू फॉर